धाराशिव नगरपालिकेमधील रोजंदारी बालवाडी शिक्षिका गेल्या 2010 पासून कायमस्वरूपी होण्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना कुठल्याच प्रकारचा न्याय मिळाला नाही। नगरपालिकेने त्यांचे खोटे शासनाला दिशाभूल करणारे प्रस्ताव पुढे पाठवल्यामुळे आज आम्हाला नाविलाजाने इथं आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे। आपल्या मागण्या काय आहेत? आपण उपोषणाला बसलो आहे। ह्या सर्व रोजंदारी बालवाडी शिक्षिका आहेत, त्यांना सेवेत सामावून घ्यावे इतकी आमची मागणी आहे। नगरपालिका आजपर्यंत 2001 ला जे प्रस्ताव गेला होता त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांनी पुढे मागणी केली नाही, कारवाई केली नाही। प्रस्ताव जशाला तसे थंड आहेत। ह्या गेल्या आम्हाला सेवेत सामावून घ्या तर यांना दडकावून पाठवायचे की जावा तुम्हाला आम्ही नोकरीवरनं काढून टाकू। त्यामुळे आज उशीर झालेला आहे। जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, पुन्हा आम्ही औरंगाबाद ठिकाणी निवेदन दिलं, नवी विकास मुंबई तिकडे मुंबईला निवेदन दिलं, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन दिलं। आम्ही मुंबईला जाऊन त्यांच्या साहेबांना भेटून आलो। ज्यावेळेस आम्ही साहेबांकडे पाठपुरावा केला, नगरपालिकेत ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा केला त्यावेळेस नगरपालिकेने खोटी आणि शासनाला दिशाभूल करणारी माहिती मागवली। त्यावेळेस आम्ही स्वतः शिंदे साहेबांना जाऊन भेटले असता शिंदे साहेबांनी इथं जे काही ह्या प्रस्तावाबद्दल तरतुदीच्या कारवाईचा अहवाल पुन्हा रिपीट मागितला आणि त्या अनुषंगाने आता आमची फाईल सचिवांकडे आहे। तर ती फाईल आमच्याकडे 8 महिने झाले पेंडिंग आहे, तर त्याच्यावर सुद्धा कुठली कारवाई होत नाही। धाराशिव नगरपालिकेमध्ये असं आहे का सर्वत्र अशी परिस्थिती आहे? धाराशिव नगरपालिकेमध्ये आकृतीबंधामध्ये बालवाडी शिक्षिका पदनाम आहे, त्यामुळे आपल्या इथं आधीच 6 बालवाडी शिक्षिका घेतलेल्या आहेत। त्या अनुषंगाने ह्या बालवाडी शिक्षिकांवर अन्याय होता कामा नये इतकीच आमची मागणी आहे। आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत, आपली मागणी काय आहे? आम्हाला सेवेत सामावून घेणे ही आमची मागणी आहे। 2010 पासून आम्ही जास्त परिश्रम करून यांच्याकडे मागणी केली, यांनी आम्हाला दाद दिलेली नाही आणि 30-35 वर्षापासून आम्ही बालवाडी शिक्षिका म्हणून काम करतो। पण पहिली ते 7वी पर्यंतचे वर्ग आम्ही घेतलेले आहेत। तिथं तसं रेकॉर्ड पण आहे। आता हे लोमटस आहे म्हणून इथं प्रशासन अधिकारी आल्यानंतर आम्ही बालवाडी शिक्षिका म्हणून आहेत हे त्यांनी आमचे पद बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला बालवाड्या खऱ्या दिल्या। तोपर्यंत आम्ही वरचे वर्ग केले, बाहेर कुठलेही काम मोठ्या शिक्षकांचं सर्वेक्षण असो, काही असो, कोरोना असो, हे सगळे काम आम्ही केले। कुठल्या कामाला नकार दिला नाही, कारण पुढची आम्ही अपेक्षा ठेवली होती की आज एवढं आपण हे काम केले तर पुढे आपल्याला काहीतरी फायदा होईल। वारंवार जाऊन भेटलो पण कुणीही आम्हाला दाद दिले नाही। काहीतरी परमनंट साठी आम्हाला कामावर कायम करा म्हणून असे मागणी केली की आम्हाला काहीतरी धमकी द्यायचे, तुम्ही आहे ते काम करा, नाहीतर इथे कमी पैशावर लोक भरपूर आहेत काम करायला, तुम्हाला काढून टाकलं जाईल, अशा धमक्या देत गेल्या। सेविका आमच्या बरोबर आमच्याच बालवाडी शिक्षिका तसंच त्या सेविका होत्या, त्यांना कायम केलं। त्यांच्यानंतर तरी आम्हाला करतील ही अपेक्षा ठेवली, पण आम्हाला त्यांनी डावललं, त्यामुळं आम्हाला ही निवड करावी लागली। शेवटी सगळ्यांच्या मागं लागून त्या धनोडेताई आम्हाला भेटल्या। त्यांच्याकडे सुद्धा आम्ही 15 दिवस त्यांच्याकडे जायचं का नाही, कारण पुढच्या भीतीमुळे आम्ही पुढे लवकर झालो नाहीत आणि त्यांच्याकडून ज्यावेळेस चांगला आम्हाला काहीतरी पाठपुरावा मिळाला नंतर आम्ही त्यांच्या हस्ते पुढचं कार्य चालू केले। आणि धाराशिव नगरपालिकेमध्ये इतरत्र धाराशिव नगरपालिकेत नाही, पण इथल्या धाराशिव नगरपालिकेत 15 जागा बालवाडी शिक्षिका म्हणून रिक्त आहेत आणि पहिल्या पण बालवाडी शिक्षिका इथं 6 जणी घेतलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्हाला कायम सेवेत सामावून घ्यावं आणि त्याचे हे झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, भले इथं आम्ही मरून पडलो हरकत नाही। हा शेवटचा पर्याय आमचा आता। आपलं नाव सांगा। माधुरी यादव। 92 पासून नगर परिषद इथं बालवाडी शिक्षिका म्हणून सेवेत आहोत। आम्हाला त्यांनी रोजंदारीमध्ये सामावून घेतलेला असताना शासनाची दिशाभूल करून त्यांनी आम्ही पाठपुरा करत असताना सुद्धा रोजंदारी न देता त्यांनी कायम वेतन असं प्रत्येक वेळेला देऊन शासनाची पण दिशाभूल केली आणि आमची पण दिशाभूल केली। आम्हाला कधी कोर्टातही जाऊ दिलं नाही त्यांनी, तुमच्याला कोर्टात गेला तर आम्ही सेवेतून तुम्हाला काढून टाकू अशा त्यांनी आम्हाला वारंवार धमक्या देत होते आणि त्यांच्या भीतीपोटी आम्ही कुठेही गेलो नाही। आमच्या बरोबर असणाऱ्या सेविकेला त्यांनी परमनंट केलं आणि मग त्यामुळं आम्हाला थोडीशी दिशा झाली आणि आकृतीबंध मध्ये बालवाडी शिक्षिकेची 15 पदनामं आहेत, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला डावलतेत। परमनंट शिक्षकांच्या बरोबरीने त्यांनी आमच्याकडून कामं करून घेतात, कदापि त्यांच्यापेक्षा जास्त कामं आम्ही केली असतील सर। प्रत्येक वेळेस सर्वे करतोय आम्ही, कोरोनामध्ये कामं केले, कुठलाही सर्वे केला नाही असं नाही, कधीही वर्ग आम्ही घेतला असं नाही।
आतापर्यंत आम्ही वरचेच वर्ग घेत आलोय. फक्त आम्हाला बालवाडी शिक्षिका म्हणून नेमणूक जरी असली तरी त्यांनी आमच्याकडून सगळे कामं करून घेतलेले आहेत. आणि आमची आता एवढीच एक अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सेवेत सामावून घ्यावं.